तर आता मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसामान्यांचं अर्थकारण बिघडवणारा। सध्याची परिस्थिती पाहता महागाईनं तोंड वर काढल्याचं दिसतं। ऑक्टोबर महिन्यामध्ये किरकोळ महागाई दरातही चांगलीच वाढ झालेली आहे आणि यामुळे कात्री बसतीये ती सर्वसामान्यांच्या खिशाला। वाढलेल्या महागाईचा सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाऊ लागली आहे। रिझर्व्ह बँकेच्या अनेक प्रयत्नांनंतरही देशामध्ये महागाई सातत्यानं वाढत चाललेली आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये किरकोळ महागाई दर हा 6.21% जाऊन पोहोचलाय। गेल्या महिन्यामध्ये हा दर 5.5% होता। मात्र या महिन्यामध्ये महागाईनं गेल्या 14 महिन्यांमधील उच्चांक गाठलेला आहे आणि यामुळे खाद्यपदार्थ विशेषतः भाज्या आणि उत्पादित खाद्यवस्तूंच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। तर महागाई दरामधील वाढीची टक्केवारी नेमकी किती आहे ती आपण आता जाणून घेऊया। तर महागाई दर जो आहे तो सातत्यानं उच्चांक गाठत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आधी असलेले आणि सध्याचे दर यामध्ये किती तफावत आहे ते आपण समजून घेऊयात। खाद्यवस्तू ज्या आहेत 8.36% आता थेटपणे 9.69% जाऊन पोहोचल्यात। भाज्यांचे दरही अक्षरशः कडाडलेले। तुम्ही रोज बाजारात जात असाल तर या आधी 35.99% असलेला हा दर 42.18% गेलेला हा महागाई दर आपण यावेळेला पाहतोय। फळांमध्ये 30 तफावत आहे। 7.65% तो थेटपणे आज आपल्याला मोजावा लागतोय 8.43%। कडधान्य 6.84 वरून 6.94। मांस मासे हे 2.66% 3.17%। घरं देखील महागलेली आहेत 2.78% वरून 2.81%। आधी आणि सध्याचे दर जर आपण पाहिले तर महागाई दर कशा प्रकारे उच्चांक सातत्यानं गाठतोय हे आपल्याला स्पष्टपणे जाणवू शकतं। दरम्यान वाढत्या महागाई दराबाबत आम्ही अर्थतज्ञ देविदास तुळजापूरकर यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। काय म्हणतात पाहूया। फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी 1 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे काढून घेतले। दुसरीकडे रुपया विक्रमी घसरतोय आणि त्याच्यामुळे भारताच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हज मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कटौती झालेली आहे। अशी एक अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर विलक्षण परिस्थिती निर्माण झाली आणि त्यात या महागाईने सर्वोच्च बिंदू गाठल्यामुळे आता रिझर्व्ह बँकेने जे व्याजदर कमी करणं अपेक्षित होतं ते तर त्यांना करणं शक्य होणारच नाही। पण मला वाटतं राजकारणाच्या विषय पटावर देखील आता इन्फ्लेशन आणि महागाई हे दोन प्रश्न हे ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही। तर ऐन निवडणुकीमध्ये कांदा आणि लसणानं सत्ताधाऱ्यांचं टेन्शन अक्षरशः वाढवलेलं आहे। मुंबईमध्ये कांदा आणि लसणाच्या तुटवड्यानं मुंबईकरांच्या जेवणाची चव तर गायब झाली आहे। कांदा आणि लसणामुळे रोजच्या जेवणामध्ये चवीची रंगत वाढतीये। मात्र हे दोन महत्त्वाचे जिन्नसच हरवल्यानं जेवणामधील तो रुचकरपणा कमी झालेला आहे। कांदा आणि लसणाचे दर वाढल्यानं नागरिकांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे। तर एकंदरीतच काय तर मुंबईमधील बाजारामध्ये कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झालेला आहे। कांदा 80 रुपये किलोवरती तर लसूण थेट 400 रुपये किलोवरती जाऊन पोहोचलाय। मुंबईमधील किरकोळ बाजारामध्ये कांद्याची 60 ते 80 रुपये किलो दरानं विक्री होतीये। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवतोय। तसंच पुढील महिनाभर कांद्याचे दर पुढील 3-4 महिने लसणाचे दर हे देखील चढेच राहणार असल्याची देखील माहिती मिळते। तर कांद्याच्या तुटवड्यामुळे जरी दर वाढलेले असले तरी देखील कांद्याचा तुटवडा नेमका का झालाय याची कारणं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तर कांदा बाजारामध्ये जर आपण गेलो तर कांदा बाजारामध्ये एकच गोष्ट पाहायला मिळते की त्या ठिकाणी लसूण असेल कांदा असेल हे सगळं काही सातत्यानं वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कांद्याचा तुटवडा निर्माण झालेली आहे। खरेदी विक्री बंद असताना बाजारामध्ये हा तुटवडा जाणवतोय। शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपलाय। 2 ते 5% उन्हाळी कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे। परिणामी मुंबई पुण्यासह दिल्लीमध्ये कांद्याचे दर 80 रुपयांवरती जाऊन पोहोचले।
दिवाळी निमित्तानं नाशकामध्ये कांद्याची खरेदी विक्री आठवडाभर बंदच आहे. खरेदी विक्री बंद असल्यानं बाजारामध्ये कांद्याचा तुटवडा जाणवतोय. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपलेला आहे. 2 ते 5% उन्हाळी कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. परिणामी मुंबई आणि पुण्यासह दिल्लीमध्ये कांद्याचे दर हे थेटपणे 80 रुपयांवरती जाऊन पोहोचले. कांद्याचे भाव आणखी महिनाभर वाढण्याची भीती व्यक्त होतीये. आता या समस्येवरती सरकारला लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. नाहीतर कांदा हा विधानसभा निवडणुकीतील मुद्दा व्हायला वेळ लागणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.